राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे। विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला। यासाठी एक आरटीआय देखील टाकण्यात आलेला आहे। अभिजित दिप्के यांचे वडील एक कनिष्ठ अभियंता आहेत, त्यांचा पगार 65 ते 70,000 आहे। मध्ये बाहेरगावी कसं शिकतात? बघा, तुम्ही ज्या मोठ्या कलाकार, त्यांचं नाव मी विसरलो, त्यांनी युवांबद्दल आणि महिलांबद्दल भाजपच्या खासदार तरी अतिशय खालच्या लेवलला जाऊन तिथे स्टेटमेंट केलं आणि ते बोलत असताना काय बोलतात की हे जे काही मॉडर्न आणि वेस्टर्न हा जो विचार आहे तो देशासाठी योग्य नाही। पण या देशामध्ये अनेक असे मंत्री आहेत भाजपचे, ज्यांची मुलं हे अमेरिकेमध्ये आणि लंडनमध्ये त्याचा अभ्यास करत आहेत, शिक्षण घेत आहेत। त्याचा विरोध आम्ही करत नाही। त्यामुळे भाजपचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे। आता अभिजित हे बाहेर शिकला असेल तर काय अडचण आहे, त्याला स्कॉलरशिप मिळाली असेल ना, तर कसंही मिळालं असेल ते नंतर त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना कळेल। रोहित दादा, नवीन आघाडीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आघाडीची अजून ती रणनीती नाहीये, पण देशातले युवा ज्यांनी नीटच्या बाबतीतले खूप मोठं आंदोलन या देशामध्ये उभं केलं होतं आणि ज्या आंदोलनाला बघून केंद्र सरकारचा अहंकार त्या ठिकाणी मोडला गेला होता, त्या युवांच्या संघटनेने आता निर्णय घेतलेला आहे की आपल्याला ईव्हीएम बद्दल एक आंदोलन त्या ठिकाणी करावं लागेल। पण सुरुवात करत असताना त्यांनी एक प्रश्न विचारलाय की आता ईव्हीएम बद्दल आपलं मत काय, आणि खाली जर आपण वाचलं तर सगळ्यांचंच मत आलंय ईव्हीएम हे लोकशाहीच्या विरोधात आहे, संविधानाच्या विरोधात आहे। त्याच्यामध्ये अनेक लोकांना कन्फ्युजन आहे आणि लोकशाहीमध्ये कन्फ्युजन हे कधी त्या ठिकाणी योग्य नसतं। जर कन्फ्युजन असेल तर लोकांना विश्वासात घेऊन, जसं पूर्वी तिथं चिठ्ठीवर त्या ठिकाणी आपल्याला बॅलेट पेपरवर तिथं मतदान केलं जात होतं, तसंच मतदान केलं जावं असं युवांची मागणी आहे। नहीं, एक तो महाराष्ट्र में भी एमपीएससी हो या उसके साथ सीईटी हो, उसके बारे में भी यहाँ पे पेपर फूटा है, ये सिद्ध हुआ है। अभी उसके लिए हम वहाँ पे लड़ रहे हैं। तो इसीलिए ये जो एमपीएससी हो या गवर्नमेंट की एग्जाम्स का पेपर हो या सीईटी का पेपर हो, वो अगर वहाँ पे लीक होता है तो वो जो कॉमन मैन होता है, उनके जो बच्चे होते हैं, उनको वहाँ पे तकलीफ होती है। जो पैसा जिसके पास है उसको ही वहाँ पे अच्छे मार्क्स आते हैं। अभी MSCET में अगर आप देखो तो इसके पहले 11th और 12th में बच्चों को जो वहाँ पे मार्क्स आए थे वो करीबन 90% के आगे होते थे और उनको सीईटी में वहाँ पे ऑलमोस्ट 100% मिलता था। लेकिन लास्ट 3 सालों में अगर वहाँ पे आप देखो तो जो 90% मार्क्स 11th और 12th में जो बच्चों के मिलते थे वो अभी कम होते हुए 40% तक वहाँ पे आए। जो अभी 10th, 11th और 12th में अगर उनको 40% वहाँ पे मार्क्स मिलते हैं और सीईटी में उनको अगर 100% मिलता है तो डेफिनेटली कहाँ ना कहाँ तो भी कुछ ना कुछ तो गलत सीईटी में हो रहा है। वहाँ पे करीबन 10-12 लाख विद्यार्थी वहाँ पे एग्जाम देते हैं। उनका जो ड्रीम होता है या उनको जो अच्छे कॉलेज में जाने का इच्छा होती है, वो वहाँ पे पैसा और भ्रष्टाचार आने के कारण वहाँ पे सिर्फ पैसा वालों का वहाँ पे अच्छा हो रहा है, लेकिन नॉर्मल लोग, कॉमन मैन का वहाँ पे नुकसान हो रहा है। बघा, तिथं जे काय तिथं हे झालं होतं, मुलांना तिथं मारण्यात आलं होतं, लाठीचार्ज झाला होता, खिळ्यांनी मारण्यात आलं होतं। बीजेपीचे कार्यकर्ते, पोलीस सोडा, बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा युवांना तिथं मारहाण केली होती। पहिलं या सर्व नेत्यांनी, जसं अमित शाह साहेब असतील, मोदी साहेब असतील, युवांची तिथं त्यांनी दिलगिरी व्यक्त केली पाहिजे। सुरुवात तिथून होऊ शकते।